कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, पुणे, मुंबई, कोकण आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या गैबी आणि विठाबाईच्या यात्रेला होळी पौर्णिमेच्या रात्रीपासून सुरुवात झाली. होलिका दहन करून यात्रोत्सवाची प्रथेप्रमाणे मुहूर्तमेढ रोवण्यात आली. पवित्र मशालीचं त्याच रात्री अनुराधा नक्षत्रावर प्रज्वलन केल्यानंतर करमणुकीच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या या तीर्थस्थळावर गैबी पीर आणि विठ्ठलाई देवीचं मंदिर आहे. भाविक सुरुवातीला गैबी पीर देवस्थानाचं दर्शन घेतात आणि नंतर विठ्ठलाईच्या दर्शनासाठी जातात. आज यात्रेच्या समारोपाच्या निमित्तानं लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. राधानगरी एसटी आगारानं भाविकांना ये-जा करण्यासाठी 20 गाड्या तैनात केल्या होत्या. दुर्ग मानबाड ग्रामपंचायतीनं भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. जंगलातील रानमेवा, औषधी वनस्पती आणि मसाल्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या दुर्मिळ वनस्पतींच्या विक्रीचे स्टॉल या निमित्तानं मांडण्यात आले होते. यात्रा काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राधानगरी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यात्रेचा समारोप झाल्यानंतर गुढीपाडव्यापर्यंत खेळे मंडळांकडून देवीचा जागर केला जातो. या कार्यक्रमांतून पारंपरिक कलांचं दर्शन होतं.